नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत। बॅगवरील मोदींचा फोटो झाकून शेतकऱ्यांना खताची विक्री, विक्रेत्यांची डोकेदुखी वाढली। केंद्र चालकांना इफ्को कंपनीच्या 10-26-26, युरिया 12-32-16, 20-20-013 आणि 10-26-26 आद्या बॅगांवर मोदी यांचा फोटो झाकण्याच्या सूचना आहेत। सोलर पंप चोरीच्या घटना, शेतकऱ्यांना आर्थिक फटका। धारूर तालुक्यातील चित्र, बुरट्या चोराकडे पोलिसांचे होते दुर्लक्ष। दुष्काळग्रस्तांच्या बँक खात्यात मदत जमा, शासनाकडून निधी प्राप्त झाला असून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी योजनेतून जमा केली जात आहे। हा निधी वेळेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे। जिल्ह्यात 4213 हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड, भुईमुगाचे क्षेत्र सर्वाधिक। तीळ, मूग, भाजीपाला लागवड, उन्हाळी सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का वाढतीवर। सरासरीपेक्षा दुप्पट क्षेत्रावर लागवड, उन्हाळी सोयाबीन ठरते बोनस। सिल्लोडमध्ये 4000 हेक्टरवर झाली उन्हाळी मिरचीची लागवड, मजूर मिळत नसल्याने मल्चिंग अंथरण्यासाठी मशीनचा वापर, मिरचीला सकाळी द्यावे लागते पाणी। कड्याच्या शेतकऱ्याने संत्र्यातून साधली आर्थिक उन्नती, फळबागासाठी खर्च हजारांत अन उत्पन्न 2.5 लाखात। लोकसभेचे मतदान अन लगीनगाई एकाच मुहूर्तावर, केटरिंग मंडप व्यावसायिकांसह वधूवर पक्षांकडील मंडळींची वाढणार धावपळ। राज्यात एप्रिल-मे मध्ये 5 टप्प्यात मतदान। उशिरा पेरणीच्या गावात प्रथमच यंदा खोडअळी, व्हायरसचा धोका, खर्च वाया जाण्याची भीती। शेती करायची तर मोटरसायकल आणि मोबाईल द्या, सालगड्याची मागणी। जमीन राखण्याचे प्रयत्न, सालगडी मिळत नसल्याने शेतकरी हैराण। कांदा निर्यात बंदी कायमच, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार। कांद्याचा उत्पादन खर्च निघणे देखील अवघड, कांदा खाणाऱ्यांना दिलासा अन पिकवणारे संकटात। सोयाबीनच्या दरात घसरण, घरात माल किती दिवस ठेवणार? भंडारा, नांदखेड, तांदळी परिसरातील चित्र, शेतकऱ्यांची चिंता वाढली। कर्जाची परतफेड उसनवार कशी करावी? हरभऱ्याचा बजेट हुकला भाऊ, उतारा घटला। बदलत्या वातावरणाचा परिणाम, शेतकऱ्यांची काढणीसाठी धावपळ, लोड शेडिंगने केले हैराण। अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।